छान कुरकुरीत नाश्त्यासह सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर छान आहे आज वातावरण, तर मग छान आहे. काल भिजत ठेवलं होतं. रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, किंवा माझ्या 2 व्हिडिओ आलेल्या पण आहे त्या पण बघा. छान कुरकुरीत डोस्यांची रेसिपी दिलेली मी, रेशनच्या तांदळाची, आणि ह्या चटण्यांची पण दिलेली आहे. पण डब्यांची तयारी चालू आहे. तर आराध्याला बनवायची आज छान मॅगी मसाल्यातील फ्लावर. तर चला, इथं झालेला आहे नाश्ता. छान इडली, डोसे, नारळाची चटणी आणि सांबार. तर चला, सगळ्यांना परत एकदा शुभ सकाळ. तर सख्या सासू सुना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त असाल, मजेत असाल. आम्ही पण मस्त आहे. आता हॉटेल चालू करायचं, आपल्या हॉटेलचा व्हिडिओ येणार आहे तुम्हाला. पण आता आज माझ्या पद्धतीने आराध्याला थोडी फ्लावरची भाजी बनवून द्यायची आहे. तर चला, आपला टिफिन सिरीज चालू आहे सध्या. तर छान मॅगी मसाल्यातील फ्लावरची भाजी किंवा रेसिपी तुमच्याशी शेअर करते. तुम्ही कशी बनवता ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला आता किचनमध्ये. चला, इथं घेतली एक गड्डी फ्लावरची. इथं आपला गॅस. छान टिफिन सिरीजचाच रेसिपी आहे. तर मॅगी मसाल्यातील फ्लावर. मुलांना फ्लावर नाही आवडत, पण मग थोडासा नवीन लुक, आपलं नवीन पद्धतीने थोडा मॅगी मसाला टाकणार आहे, छान लागते. इथं उभ्या थोड्या लांब लांब कट केलेल्या मिरच्या आहे. उभ्या घ्यायच्या म्हणजे मुलांना निवडून टाकायला सोप्या पडतात. इथं कढीपत्ता आहे, ठेचलेला लसूण, इथं कढई, आणि यात फक्त आता नंतर आपले येणार आहे हळद, चवीप्रमाणे मीठ आणि मॅगी मसाला. बाकीचं कुठलंही वापरायचं नाही आहे. आता मुलांना कसं फ्लावर खायचा कंटाळा येतो, व थोडे वेगळ्या पद्धतीने मॅगी मसाला टाकला की चव पण छान येते आणि मुलं आवडीने खातात. तेल घेते मी. तेल थोडं कमीच वापरायचं मुलांच्या टिफिनला. तेल घेतलं. आता इथं कढीपत्ता, जिरे, ठेचलेला लसूण वापरायचा. लसूण खाणं चांगलं असतं. मिरच्या, हिरवी मिरची थोडी उभीच कट करायची म्हणजे मुलांना निवडून टाकता येईल. आणि कडक फोडणी झालेली आहे. थोडी हळद टाकायची. तर ही माझी घरची हळद आहे, मी कमी वापरते. इथं फ्लावर टाकून घेऊ. मग थोडी फ्लावर शिजली का मग आपल्याला मॅगी मसाला टाकून घ्यायचा आहे. परतून घ्यायची, छान मिक्स करून घ्यायचं. मॅगी मसाल्यात मीठ असतं थोडं, मग मीठ थोडं कमी वापरायचं. मिठाने पाणी सुटलं की छान त्यातच फ्लावर शिजवून घ्यायची आपल्याला. वरून पाणी नाही वापरायचं. तर 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं, 2 ते 3 मिनटासाठी. वरची भाजी बघू, छान झाली. थोडी कोथिंबीर, छान मिक्स करून घ्यायचं. वाफेवर शिजवायची, कारण वाफेवर शिजते. फ्लावर एवढी काही शिजवली नाही तरी चालते. थोडी हे होऊ द्यायची. आणि मिठाचं पाणी होतं त्यामुळं मग थोडंच पाणी, बिलकुल नाही वापरायचं. बघा अजून बी पाणी थोडं. इथं आता मॅगी मसाला टाकून घेते. अर्धी पुडी टाकली मी. छान मिक्स करून झालं मॅगी मसाला. आणि बघा कलर पण चेंज झाला. तर खूप छान लागते, नक्की करून बघा. फक्त हिरव्या मिरच्या आहेत त्या थोड्या मोठ्या कट करायच्या म्हणजे मुलांना निवडून टाकता येतील. तर बघा इथं मिरच्या पण दिसत आहे. चला, कशी वाटली ती. चला, इथं आराध्याची
आणि गरमागरम. बघा कलर पण खूप छान आला आहे आणि त्याला भरपूर आवडते. कमेंट बॉक्समध्ये नक्की